साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेने आपल्या सभासदांची दिवाळी गोड करत त्यांना 11% लाभांश जाहीर केला असून दिवाळी भेट म्हणून किराणा सामानाचे वाटप केले आहे। पतसंस्थेच्या या उपक्रमामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। किराणा सामान वाटपाचा शुभमुहूर्त गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी जुन्नर तालुक्याचे भूषण हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सदाशिव बोरचटे, उपाध्यक्ष सावकार पिंगट, सचिव सूर्यकांत गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन संभेराव, बेल्लेगावचे माजी सरपंच पाराजी बोरचटे, अशोक गुंजाळ, विश्वनाथ डावखर, विद्यमान उपसरपंच राजेंद्र पिंगट, संचालक महादू पिंगट, ठकसेन शिंदे, बाळासाहेब गुंजाळ, दत्तात्रय गुंजाळ यांच्यासह बापू सेलोत, लक्ष्मण पिंगट, सुमित बोरचटे, गंगाधर गायकवाड, अशोक चंगेडिया आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष सावकार पिंगट यांनी पतसंस्थेच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला। ते म्हणाले की पतसंस्था अनेकदा अशा सामाजिक कार्यातून सभासदांना मदत करत असते। विशेषतः कोरोनासारख्या कठीण आर्थिक काळात अशा मदतीमुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। पतसंस्था आपल्या सभासदांप्रती असलेल्या सामाजिक बांधिलकी यातून दाखवते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणून सणाच्या खर्चात मदत करून आपले समाधान मिळवत असते। साई कृपा पतसंस्थेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे सभासदांची दिवाळी अधिकच सुखकर झाली असून पतसंस्थेच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। न्यूज रिपोर्टर सुधाकर सईद, SBP न्यूज, बेल्ले। साई कृपा या पतसंस्थेचा दिवाळी भेट हा कार्यक्रम करत असताना जी साई कृपा पतपेढीचं कार्य अतिशय चांगलपणाचं आहे। आता नवरात्रामध्ये पिंपळवणीला मी थांबलेलो असताना त्या ठिकाणी यशवंत पतपेढी त्यावेळेस तिथले चेअरमन असतील त्यांनी सुद्धा या चेअरमन व्हाईस चेअरमनच्या सर्वांचं माझ्याजवळ कौतुक केलं। मी आयुष्यात कधी कुणाची स्तुती करत नाही, परंतु चाललेली संस्था अतिशय चांगल्या प्रकारे चाललेली आहे आणि दिवसेंदिवस शुक्लिंदुवत ती वृद्धिंगत होत राहील। तुम्ही आम्ही सर्वांनी कारण विश्वास ठेवावा, सहकार्य करावं। मायबाप एखादा मनुष्य जरी केला आला तरी सुद्धा संस्था ही कायमस्वरूपी अशा प्रकारे आहे। मग सहज विचारलं तरी आपल्या या संस्थेची ही इमारत आहे। जवळजवळ बऱ्याच ठिकाणी एखादा स्वतःच्या इमारती झालेल्या आहे, हे केवढं वैशिष्ट्य आहे। आज मी तिला पत्र पाहिलं तर बरीच वर्षानुवर्ष पतपेढे आहेत, परंतु त्यांची स्वतःच्या जागा कुठेही फारशा झालेल्या नाही। परंतु आपल्या संस्थेने एवढ्या जागा ठिकाणी जिथं जिथं संस्था आहे प्रत्येक ठिकाणी जागा खरेदी केल्या। हे जे काही तुम्हाला सर्व जेवढी आपण सभासद आहोत हे सर्व सभासदांचं श्रेय आहे। तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे निश्चितच काहीतरी संस्था खूप चांगल्या प्रकारे कार्यावर दिसू होत राहील। फक्त आपण विश्वास ठेवावा आणि अतिशय जेवढं संचालक मंडळ आहे माझ्या अतिशय प्रेमाचं, माझा त्यांना आशीर्वाद तर नेहमीच असतो, परंतु मार्गदर्शनही असतं। जेव्हा का बाहेर गावी आपल्या संस्थेला नावलौकिक ऐकायला मिळाला की माझं अंतःकरण भरून येतं की खरोखर ही जी काही साई कृपा संस्था आपण का तर अशा प्रकारे बीज लावलं, सुरुवातीपासून का उद्घाटन करत आलो, आज मी तुला एवढी मोठी कादर वृक्ष तिचा झाला, त्यामुळे मला सुद्धा आनंद वाटतो। संतांच्या भाषेत यवनेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी, असं तुम्हाला सर्वांचा विश्वास असावा। आपल्या संस्थेबद्दल एकता असावी, एकात्मता असावी आणि आत्मीयता असावी। हे शब्द लक्षात ठेवा। संसार चांगली चालण्याकरता एकता, एकात्मता आणि आत्मीयता या माध्यमातून आपण कातर सर्वजण या संस्थेत चांगल्या प्रकारे वाटचाल करू अशी साईबाबांकडे तुम्हाला सर्वांकरता आशीर्वाद घेतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो।